टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अस्वल हल्ल्यात जखमी तरुणास वाचवण्यासाठी आरोग्य पथकाची कर्तव्य दक्षता। मुसळधार पावसात आरोग्य पथकाची 18 किलोमीटर पायपीट। संततधार पावसात स्ट्रेचर खांद्यावर घेऊन जखमी तरुणास रुग्णालयात पोहोचवलं। आरोग्य कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचं दर्शन। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा दामणमरका जंगल परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झालाय। मुसळधार पाऊस, पुरांचे संकट आणि दळणवळणाची कोणतीही सुविधा नसताना आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थांनी जिद्द आणि धाडस दाखवत जखमीला तब्बल 18 किलोमीटर स्ट्रेचरवरून खांद्यावर वाहून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले। बिनागुंडा गावातील पोरिया गोगा तिम्मा वय वर्ष 35 हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दामणमरका येथे जात असताना जंगलात अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक मुसळधार पावसातही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमीवर प्रथम उपचार केले। दुसऱ्या दिवशी सकाळी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थांनी फोल्डेबल स्ट्रेचरच्या साहाय्याने जखमीला तब्बल 18 किलोमीटर पायी वाहत गुंडेनूर नाल्यापर्यंत आणलं। तेथून रुग्णवाहिकेद्वारे लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि पुढील उपचारासाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणाचे प्राण वाचले असून दुर्गम भागात आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या या धाडसी आणि माणुसकीच्या कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी उमेश गझल पेल्लीवार, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।